खरंच मित्रांनो, हे शब्द म्हणजे इंग्रजीची खरी ताकद आहे. म्हणजे हे शब्द काय करतात की दोन वाक्यांना जोडतात किंवा शब्दांना जोडतात. जर हे शब्द तुम्हाला माहिती झाले हे कुठल्या पद्धतीने वापरले जातात किंवा त्याचे किती अर्थ होतात, तर तुम्हाला इंग्रजी ही 100% बोलता येईल, लिहिता येईल, समजेल पण त्यासाठी तुम्हाला दररोज प्रॅक्टिस कशी करायची ते बघा. इंग्रजी बोलणे म्हणजे तुम्ही कसेही असा, फक्त तुम्हाला ही प्रॅक्टिस करायचे. बोलणे, लिहिणे, समजणे याकरिता तुम्हाला 10 मिनिटं डेली बोलायचे. चुकू द्या, काही असू द्या. लिहा, 10 ओळी लिहा. नंतर आहे ऐका, 10 मिनिटं इंग्रजीमध्ये काहीही ऐका तुम्ही. ओके. आता बोला किंवा लिहा, हे तुमचे कोण फ्रेंड्स असतील किंवा टीचर असतील त्यांच्यासोबत तुम्ही संपर्क साधून बोला आणि ज्या 10 ओळी लिहिणार तुम्ही त्यांना दाखवा, चेक करून घ्या. मग आता मुद्द्याकडे येऊया. ह्यानी प्रॅक्टिस करा, तुम्ही कसेही असा तुम्हाला इंग्रजी येऊन जाईल. आता हे शब्द म्हणजे काय, इंग्रजीचे काय ताकद आहे खरी. कुठलेच शब्द बघा, यातला शब्द आहे आफ्टरवर्ड्स. आफ्टरवर्ड्स याने काय केले की दोन वाक्यांना जोडले. मग याचा अर्थ काय होतो, नंतर. काय काय नंतर, काय नंतर. आता वाक्याचा अर्थ पहा. यू लेफ्ट ऍट 4 अँड सून आफ्टरवर्ड्स वी लेफ्ट. आता ह्याच्यामध्ये काय आलंय की अँड सून आफ्टरवर्ड्स म्हणजेच काय, आणि लगेच नंतर. आता यू लेफ्ट ऍट 4 म्हणजे तू 4 वाजता निघाल आणि नंतर लगेच वी लेफ्ट म्हणजे आम्ही निघालो. म्हणजे हे तर आफ्टरवर्ड्स बघा. आफ्टर चा अर्थ हे काय होतो, नंतर. पण ह्या आफ्टर नंतर तुम्हाला काय घ्यायचं असतं, नाऊन घ्यायचं असतं. हे लक्षात घ्या. काय, नाऊन किंवा प्रोनाऊन येतं त्याच्यानंतर. आफ्टर मी हे काय झालं, प्रोनाऊन. ओके. आफ्टर अ बॉय म्हणजे त्या मुलानंतर, हे की नाही, म्हणजे काय झालं, ते नाऊन झालं. पण ह्या आफ्टर वर्ड्स नंतर तुम्हाला काय करायचंय, डायरेक्ट वाक्य येतं. ओके, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट येतं. लक्षात ठेवा. आलं लक्षात दोन्हीमधला फरक काय. आता ह्या वाक्याने काय केलंय की तुमची दोन वाक्य जोडले. हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल दोन वाक्य कशी जोडली जातात, तेव्हा तुम्हाला 100% बोलता, लिहिता आणि समजेल पण तुम्हाला. ओके. आता हे पहिल्या वाक्याचा अर्थ पाहिला बघा. यू लेफ्ट ऍट 4 अँड सून आफ्टरवर्ड्स वी लेफ्ट. ओके, क्लिअर झालं हे. आता त्याच्यानंतर पहा, आय विल कम. यासाठी तुम्हाला त्याचे काळ येणं गरजेचे आहे. आता इथं आपण नंतर लिहू. ओके, आय विल कम, मी येईन किंवा येणार, मी येईन नंतर. इफचा अर्थ काय, जर तू आता व्यस्त असशील तर. व्यस्त असशील तर. आता तुम्ही त्याला जोडा बघा. जर तू आता व्यस्त असशील तर मी नंतर येईन. तुम्ही त्याला कसंही नंतर तुम्ही जोडू शकता मराठीमध्ये. पण इंग्रजीमध्ये तुम्हाला त्या शब्दाचं प्रॉपर ठेवण म्हणजे जे वापरायची जी पद्धत आहे ती व्यवस्थित तुम्हाला माहिती असली पाहिजे. बघा, आय विल कम आफ्टरवर्ड्स इफ यू आर बिझी नाव. आफ्टरवर्ड्स ह्या एक शब्दाचं तुम्हाला आज मी एक्सप्लेनेशन केलेले. असे शब्द मी बरेच घेणार आहे. पण हे इंग्रजीची खरी ताकद आहे. हे शब्द हे समजले तर तुम्हाला बोलता, लिहिता आहे आणि समजेल पण, हे 100% गॅरंटी आहे. काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता.